नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी परमिट चालू आहेत. हे प्रकरण न्यायालयात आहेत. बाकीचे काय काय बी म्हणतात हो, रिक्षा परमिट बंद करा, रिक्षा परमिट बंद करा. कशाला बंद पाहिजेत? अहो हेच काळाबाजारी करतात, हिंचीच माणसं आरटीओमध्ये काम करतात, हेच झोल करतात, हेच बँकेचे लोन करून देतात आणि रिक्षावाल्याला खड्ड्यात तेच घालतात. आणि वरनं म्हणतात रिक्षावाला आता ही बाईक आली म्हणून खड्ड्यात गेला. काय रिक्षावाल्यानं द्यायचं नाही, निघून द्या बाईक, निघून द्या. अरे त्याचं बाबा अजून धोरण आहे, त्याला लई विषय असतात. ते हे काय बी अर्धवट बातम्यात सगळी हे करत असतात. जाऊन द्या सगळं. पण मराठी लोकांनी मात्र पर्यटक परवान्याच्या गाडी घेण्यापेक्षा काळी पिवळी टॅक्सी घ्या, 6 सीटची घ्या, 4 सीटची घ्या, आणखीन एसी गाडी घ्या आणि व्यवसाय करा. पण परमिट हे न्यायालयाचा विषय आहे आणि पर्यटक परवान्याचं भाडं काही शासनाला ठरवता येत नाही. आणि आपणाला खऱ्या रिक्षा टॅक्सीवाल्याला धोका कोणाचा आहे माहिती आहे का? पर्यटक परवान्याचा. ही बाईकचा काही सुद्धा नाही बाबांनो. आणि तुम्ही व्हिडिओ शेअर करत जावा मात्र. प्रत्येक व्हिडिओ मोकाशीचा व्हिडिओ आला की शेअर करायचा पहिल्यांदा. रिक्षा टॅक्सीवाल्याला कळायला पाहिजे. आणि तुमचं आता कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे ना, आणि प्रत्येकाने ऑनलाईन अर्ज भरायचे. तुम्हाला कोण आता सांगणार नाही बघा बाबांनो. तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत तर तुम्हाला पेन्शन वगैरे योजना मिळतील. तुम्ही म्हणतील आमचा हा नेता सांगलन, तो सांगलन, हे सांगल, ते सांग, कोण तुम्हाला सांगणार नाही. आणि प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा. ऑनलाईननं फाईन झालेले आहेत सगळे, हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि परमिट मात्र जाऊन काढा, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. आणि आपणाला ही बाईकसाठी रिक्षावाल्याचा रिक्षावाल्याला काहीही धोका नाही. धोका कुणाला आहे माहिती आहे का? त्या पर्यटक परवानेवाल्यांना आहे बाबांनो. ह्या गाड्या बेकायदेशीर चालतात, त्यांना स्थानिक व्यवसाय करायची परवानगी नाही आणि वाटल ते बोलतात हो. त्याच्यामुळं कुणीही रिक्षावाल्याने द्यायचं नाही. हा, आणि दुसरं म्हणजे प्रत्येक आरटीओ कार्यालयात 48 तासाचं इरादापत्र मिळतं. आणि जर कुठल्या आरटीओ कार्यालयात तुम्हाला इरादापत्र 48 तासात दिलं नाही तर तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री यांना मेल करायची, उपमुख्यमंत्री यांना मेल करा, मुख्य सचिवांना मेल करा, परिवहन सचिवांना मेल करा आणि परिवहन आयुक्तांना मेल करा. मी असं इरादापत्राचं सगळं प्रोसिजर करून मी 48 तास झालं तर मला ह्यांनी इरादापत्र दिलं नाही आणि ह्यांच्यावर कारवाई करा आणि ह्यांना सस्पेंडच करा. प्रत्येकाची जबाबदारी आहे बघा. नाहीतर तो आमचा गुरु सांगेल, आमचा नेता सांगेल आणि आमचं तो होय सांगेल. काय आता मी ते नावं घेत नाही, पण ह्यांची 5-6 माणसं तिथं घोळ करायला असतात बाबांनो. स्वतःची कामं स्वतः करा. इरादापत्र सुद्धा ऑनलाईन मिळतं. QR कोडवाला हे लक्षात ठेवायचं. आता कितीतरी आरटीओ कार्यालय हातात देतात, फाईल सँक्शन झाले की जातात ना, 2 कॉप्या काढून जा, तुझं आम्हाला 1 कॉपी आणून दे घेतलंच म्हणून, आणि तुझं तू जा तिकडे. QR कोडवाला फिटनेस आहे, काय त्याच्यावर साहेबी लागत नाही. पण इथं झोल